काही काही वेळेस ना एखाद्या मुलाचा आई किंवा वडील वारल्यानंतर ना ज्यावेळेस 3 दिवस होतात, 3 दिवसापर्यंत आहेत ना काही माणसं अशी असतात की वडिलांची आईची जागा घ्यायचं बघतात. म्हणजे जसं की एखाद्या मुलाचा वडील वारला असेल तर म्हणतात की काळजी नका करू, आम्ही वडिलाची जागा घेतो, वडील म्हणून सांभाळतो, बघतो. आणि समजा त्याची आई वारली असेल तर काळजी करू नका, आम्ही त्याच्या आईसारखं बघतो, सांभाळ करतो, हे करतो, ते करतो, असं करतो, तसं करतो. पण मला हे सांगायचंय 3 दिवस झाल्यानंतर ज्यावेळेस आपला तिसरा असतो, तिसरा झाल्यानंतर कुठं जातात हे नातेवाईक? म्हणजे अजून तर मला काही दिसले नाहीत बरं का. म्हणजे जे नातेवाईक म्हणण्यापेक्षा आता नातेवाईक म्हणल्यावर काय काय लोकांना राग येईल व्हिडिओ बघितल्यावर. पण कसं असतं ना, खरं असल्यावर सगळ्यांना टोचतं. आणि जो व्यक्ती आपल्याशी वागलेला असतो असा ना मुद्दा म्हणजे मेन म्हणजे त्याला हा व्हिडिओ लागतो. तर माझी हा गोष्ट अशी आहे, ती लोक कुठं जातात म्हणजे मला तर अजून दिसलेच नाही तसे लोक की आई वडिलांची जागा घेणारे किंवा आम्ही आहे एवढं तर जाऊ द्या, पण निदान शेजारनं गेल्यावर त्या मुलांच्या डोक्यावरून मायेने हात सुद्धा काही लोक असे फिरवत नाहीत की बाबा बरा आहेस का तू, कसा आहेस, हे 2 शब्द बोलायला सुद्धा जड जातात. पण 3 दिवस जे आपले नातेवाईक मंडळी आलेले असतात ना त्यांच्यासमोर फक्त दिखावाचं नातं असतं, असे फालतू लोक असतात. मग त्यांना जास्त एंटरटेन करायची गरज नाही.